हॅलो फ्रेंड, नमस्कार. तर आशा करते तुम्ही सगळे आनंदी असाल आणि आनंदित असायला पाहिजे. तर आजची सकाळ ही थोडी गडबडीने भरलेली आणि थोडी शांततेने. आज आहे कृष्णाला ट्रिपला जायची वेळ आणि त्याच्यामुळे तो तर झोपलेला. आता मी थोडी लवकर उठलेली आणि तयारी आवरून घेते आणि त्याला देखील उठवते, कारण त्याच्या ट्रिप जाणार असल्यामुळे तो रात्रीपासूनच खूप एक्सायटेड आहे. तर त्याला मी आता उठवते, अंघोळ वगैरे करते. छान अशी सकाळ झालेली आहे. पक्षी देखील झाडावर छान असे इकडे तिकडे उडतायत, तर ते खूप छान वाटतंय बघायला. सगळीकडे शांतता आणि हे आता सकाळी सकाळी ही झाडं बघितली की छानच वाटतात. आता मला नवीन काही झाडं यामध्ये ॲड करायची आहे, पण आता त्याला थोडाफार उशीर आहे, कारण ती नर्सरीतून आणायची आहे व्यवस्थित आणि प्रॉपर किमतीला देखील ते मिळाली पाहिजे. तर असा मी विचार करून आता खाली उतरते आणि सर्व अंघोळ वगैरे करून घेते आणि त्याला देखील उठवते, कारण जायचं आहे आम्हाला स्कूलमध्ये. आणि ना त्याच्या पप्पांना देखील आज मीटिंग असल्यामुळे ते देखील आज लवकरच बाहेर गेले. खाली आलेले आई वगैरे तो उठून गेलेले आहेत, पण बाबा झोपलेले. आता आम्ही आलो आहोत स्कूलमध्ये आणि स्कूलमध्ये ना पॅरेंट्स कृष्णा तर मध्ये निघून गेलेला होता, पण बाकीचे पॅरेंट्स आहे ना ही मुलांसोबत काही रील्स तयार करत होते, काही फोटो काढत होते आणि ना वेळ जात होता तशी गर्दी ही वाढतच चाललेली होती, कारण मुलांपेक्षा त्यांचे पॅरेंट्सच अधिक एक्सायटेड होते. त्यानंतर ना खूप साऱ्या अशा उंच अशा बस आल्या. मला तर भीतीच वाटायला लागली की इतके छोटे छोटे मुलं व्यवस्थित त्यामध्ये चढले पाहिजे असं. आणि नंतर मग सगळे मुलं आहे ना छान असे त्या बसमध्ये बसलेले. आता ती बस इतकी उंच होती की त्यामध्ये कोणाचा मुलगा कुठे बसलेला हे तर काही कळत नव्हतं, पण आम्ही सर्वांना बाय वगैरे केलं. आणि नंतर आहे ना थोडा वेळ होता, त्याच्यामुळे मी घरी आलेली आणि छान असा स्वयंपाक करून घेतलेला, कारण वेळ होता मुलांना येण्यासाठी आणि तिथे थांबून राहण्यातही काही अर्थ नव्हता. त्याच्यामुळे मी घरी आलेली आणि घरी भाकर वगैरे केलेल्या आणि आई बाबांसाठी चटणी वगैरे करणार होत्या, पण मी साधारण फक्त भाकरी वगैरे केल्या, थोडासा नाश्ता केला, कारण येतानाच मी सोबत आहे ना थोडे समोसे वगैरे आणलेले होते, त्याच्यामुळे त्याचाच नाश्ता मी केलेला. आणि नंतर साधारणतः त्याला घेऊन येताना 1:30 वाजलेला आणि माझी घरातली कामे ही तशीच होती. जरी सुट्टी असली ना तरी सुट्टीच्या दिवशी हा काही पूर्णपणे आराम नसतो. कितीही वेळ लागला तरी कामंही वाढतच जातात. आता 3 तर वाजलेले होते, तरी देखील आहे ना माझे कपडे वगैरे टाकणं हे बाकीच होतं. आज असं वाटलं की त्याच्यामुळे मी स्कूलला सुट्टी घेतली तर थोडाफार आराम देखील होईल, पण तसं तर काही झालं नाही. तो तर ट्रिपला जाऊन आलेला, पण कामंही दिवसेंदिवस वाढतच गेली, कारण वेळ जास्त होत गेला की कामांना देखील उशीर होतो आणि त्याच्यामुळे पूर्ण दिवस हा कामातच जातो. तर आज मी मशीनला कपडे देखील उशिरा लावले, त्याच्यामुळे ना कपडे सुकत टाकायला देखील उशीर होऊन गेलेला. आईंनी तर तसं बरंच हेल्प केलेली मला आज, पण तरी देखील आहे ना कामंही वाढलेलीच होती. तो स्कूलमधून जाऊन येऊन तो दुपारी झोपी देखील गेलेला, पण माझी कामं होती की ती चाललेलीच होती. नंतर ना मी देखील थोडीशी थकलेली, त्याच्यामुळे आराम वगैरे केला आणि सायंकाळी 8 वाजता आहे ना सगळं आवरून नंतर मी खाली आलेली. आता आहे ना त्याला जेवण आधी खाऊ घालणार, त्यासाठी त्याने सांगितलेलं की त्याला अंड्याची चटणी वगैरे खायची आहे, त्याच्यामुळे अंड्याची चटणी आणि पोळी मी आधी बनवून घेतलेली आणि नंतर पुढचा स्वयंपाक तर करायचाच आहे, कारण त्याने आज स्कूलमध्ये जेवढं खाल्लेलं त्यावरच तो होता. स्कूलने ना फी जरी जास्त घेतलेली असली ना तरी मुलांच्या जेवणाची व्यवस्था अतिशय छान केलेली होती. त्याच्यामुळे दुपारी त्याचं पोट फुगलेलं होतं, त्याच्यामुळे तो बोलला, मम्मी मला काहीही जेवण देऊ नको. त्यामुळे मी रात्री त्याला थोडं लवकरच जेवण खाऊ घालायला लागले आणि अंड्याची चटणी आणि पोळी अशी छान गरम गरम करून घेतली तेल लावलेले आणि नंतर त्याला खाऊ घातली, कारण तो थकलेला होता. त्याच्यामुळे तो तर मोबाईलच बघत बसलेला होता. त्यानंतर मी रात्रीची माझी सर्व अशी कामे आवरली आणि वरती आले. आता आपली कामे आवरता आवरता आणि झोप करता करता रात्र ही सुरू होऊन जाते आणि बोलायचं, कुठे हिंडा फिरायचं तर राहूनच जातं. आता हे तुमच्यासोबतही असं नक्की होत असेल की रोजच्या रुटीनमध्ये ना स्वतःसाठी वेळ, निवांत असा वेळ हा भेटतच नाही. आणि फायनली मग आता सगळे झोपलेले होते आणि मग मी टेरेसवर येऊन थोडेफार 2-1 चक्कर मारल्या, जेणेकरून मला स्वतःला फ्रेश वाटेल. तसं त्यामुळे कुठे बाहेर तर जाऊ शकत नव्हतो, त्यामुळे मी तिथेच छान अशा चक्कर मारून घेतल्या. त्यानंतर कृष्णाने देखील आला होता, पण तो थकल्यामुळे तो मोबाईलच बघण्यात जास्त व्यस्त होता आणि तो टी व्ही वगैरे बघून झोपी गेलेला. आता मी म्हटलं चला आपण थोडीफार चक्कर मारूया, जेणेकरून आपल्याला फ्रेश वाटेल. तर असा होता आजचा माझा दिवस. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. थँक्यू.
अशा प्रकारे आजच्या कृष्णाच्या ट्रिपचा दिवस होता. दिवस तर तसा चांगलाच होता, परंतु फुल कामाने भरलेला आणि धावपळीने भरलेला होता आणि बरेच अशा गोष्टी करायच्या होत्या, पण त्या आता उद्या करावे लागेल. आणि शेवटी ना निवांत झाले मी, कारण ट्रिप ही खूप दिवसापासून त्याची चाललेली होती. तर फायनली तो आत्ता ट्रिपला जाऊन आलेला आहे. त्याच्यामुळे एक डोक्यामागचं टेन्शन तर नक्की गेलेलं. आणि ट्रिप आहे ना, ट्रिप जरी मुलांची जाणार असली ना, तर काळजी तरी आपल्यालाच असते की ते गेल्यानंतर तिथे कसे राहणार, काय करणार. त्याच्यामुळे तर चला ट्रिपला जाऊन आला, त्याच्यामुळे मला आज खूप शांतता वाटते. आणि सायंकाळची कामे आता झालेली आहे आणि आता